चांगला ते वाईट आता हा प्रश्न होता. कारण बाबासाहेबांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करताना काही गोष्टी म्हटल्या होत्या की साजरा होईल जेव्हा काय बदलत होतं. परंतु आम्हाला मी काय बोलतो आहे की हे जे फुलांच्या गुच्छाची तुम्ही जमा मदत केलं फुलांच्या गुच्छाची, हा फुलांच्या गुच्छा उमलणार नाही. कारण हार्डली दॅट लाईफ 1-2 दिवसात असेल, 3 दिवसात असेल. म्हणजे फुलांच्या गुच्छा उमलणार आहे. परंतु तुमच्या मनातलं जे आपुलकी जे प्रेम आहे ते माणसाच्या मनात भेटलं प्रेम हे माणसाच्या मनात राहणार आहे. आणि ते प्रेम आपल्याला हवं असतं. कारण माणसाला माणूस हा टिपून जातो. कारण माणसाचं जीवन एक क्षणभरून आहे आणि बुद्धांनी तेच म्हटलेलं आहे, जीवन एक क्षणभरून आहे. प्रश्न आहे की आम्ही जगतो कसं आणि की कसं पण जगतो हे महत्त्वाचं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी मेडिकल ऑफिस होतो सरकारी दवाखान्यामध्ये, तेव्हा मी मृत्यू जवळून बघितलो. म्हणजे लोक माझ्या जेव्हा माणूस मृत्यूचा ताप असतो, मी पुस्तकं वाचलेलं आहे, तुमच्या मेडिकल पुस्तकं वाचलेलं आहे. पण अक्षरशः मी इथे खूप म्हणजे शब्द नाही की इतके मृत्यू बघितलेले आहे. मृत्यू बघितलं म्हणजे मी पेशंट बघितले त्या दवाखान्यामध्ये माझ्या ड्युटी पिरियडमध्ये. माझ्या लाईफमध्ये काही लोकांना मी माझ्या जीवनात दिलं, काही लोक माझ्या हसून नाही म्हणून मृत्यू. कारण हॉस्पिटल असं आहे आणि त्या मृत्यूमध्ये मी मृत्यू बघितलेला आहे. ते मृत्यूमध्ये त्या वेदनाही मी बघितली. आणि जेव्हा मी मृत्यू वेदना बघितल्यानंतर डेड बॉडी मी बघत होतो आणि डेड बॉडी बघितल्यानंतर त्या वेदना मी अक्षरशः बघितलेल्या आहेत माझ्या वाईट आयुष्यामध्ये. एक तशी कंडिशन आली होती की मी ड्युटी असताना एका स्क्रीन जळण पडली होती, जो मृत्यू आला ती केस माझ्याकडे होती. आणि ती कंडिशन मी त्या वेदना मी बघितलेल्या आहेत. त्या वेदना मी सांगू शकत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी खूप काही बघितलेलं आहे, मेडिकलमध्ये फिल्ममध्ये बघितलेलं आहे किंवा जीवनामध्ये मी शिकलेलं आहे की माझ्याकडून चांगला व्हावा एवढा मी प्रयत्न केला. अपेक्षा केली जास्त अपेक्षा आपल्याला दुसऱ्याकडून अपेक्षा नाही करते. त्या माणसांचे प्रत्येक माणूस हा वेगळे विचार असतात. परंतु मी माझ्याकडून हा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे की माझ्यामुळे लोकांना भलं व्हावं आणि मी तो प्रयत्न केलेला आहे. काही लोकांना प्रत्येकाने आपण सुख म्हणजे प्रत्येकाला आपण सुखात ठेवू शकतो, आनंदात ठेवू शकत नसतो. प्रत्येकाने विचार वेगळे असतात. परंतु मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाला समजवायचा प्रयत्न केला. मी माझ्या पद्धतीने संतुष्ट प्रयत्न केलेला आहे. कोण काय करतो प्रत्येकाचा विचार सांगता येत नाही. प्रत्येकाच्या वेगळ्या भावना असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाने बोलता येणार नाही. परंतु मी जीवनात मी शिकलेला आहे. आणि म्हणूनच मी माझ्या मनात कधी कधी वाटते माणसापेक्षा हा निसर्ग, मी माझ्या कवितेचा जो आशा आहे हा निसर्ग आहे आणि दुसरा बुद्ध आहे. कारण मी निसर्ग खूप प्रेम करतो. माणसापेक्षा मी असं प्रेम करत असेल, मी आधी स्पष्ट बोलतो आहे, मी माणसापेक्षा असं प्रेम करत असेल तर निसर्ग प्रेम. आणि म्हणून बघितलेलं असेल की मी इथे राहतोय त्या जो परिसरापूर्ण निसर्ग बनतो. मला जंगलामध्ये जायला खूप आवडतं. माझ्या जीवनात जंगल जे काही हे आहे त्यामध्ये माझे नेहमीच मी जात असतो. कारण की मला ते आनंद देतो. प्राचीन स्थळ असो, जगात जंगल असेल, नद्या असतील, अशा ठिकाणी मी जातो. माझ्या आयुष्य मी खूप काही तिथे व्यस्त केले. मी माझे जीवन कारण मला ते प्रेरणा देते. तो निसर्ग मला प्रेरणा देतो. आणि प्रेरणेतूनच माझ्या ज्या कवितेतून जे लिखाण होतं त्या लिखाण झालेलं आहे. आणि हे करत असताना मी माणसाकडे काय माणसाच्या जे भावना आहेत, ह्या माणसाच्या भावना वेगळ्या असू शकतात. परंतु मनातील जे भावना आहेत, मनात आपलंपण, हा आपलंपण आपण निर्माण केलं पाहिजे. आणि हा प्रयत्न मी प्रयत्न केलेला आहे की आपलंपण मी दिलेलं आहे, लोकांना दिलेलं आहे. लोकांकडून ते आपलंपण मी अपेक्षा केलेल्या आहेत. काही प्रत्येक गोष्टी नसत आपण म्हणतो तर घडत असतात, काही गोष्टी वेगळ्या असतात. परंतु मी माझ्या पद्धतीने तो प्रयत्न केल्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. आणि लोकांचं भलं करावं मी प्रयत्न केलेला आहे. आता शंकररावजींनी म्हटलं आहे की मला पुरस्कार मिळाला आहे
पण तो पुरस्कार महाराष्ट्र शासनाने मला पुरस्कार दिला, तो खूप लहान पुरस्कार आहे. हा जो पुरस्कार आहे हा मला इंटरनॅशनल लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मला 2 राज्यपाल आणि 8 देशाचे अँबॅसेडर त्यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार. त्या राज्यपाल राम नाईक होते आणि सुरवते सदाशिवा त्यावेळेस केरळचे राज्यपाल झाले. त्यांच्या दोघांचे म्हणजे केरळचा राज्यपाल आणि युपीचे राज्यपाल त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळालेला आणि 8 अँबॅसेडर होते. म्हणजे त्यानंतर तो दुसरा एक पुरस्कार दिलेला आहे तिथे, तो महूच्या विद्यापीठात दिलेला आहे. असे बरेच पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मी या पुरस्काराच्या मागे जास्त राहत नाही. काही मला जेव्हा म्हणतात पुरस्कार हा माझ्यासाठी सेकंडरी आहे. प्रश्न आहे आपण यांनी जो एकदम मुद्दा मांडलेला आहे विश्व शांती रॅलीचा, त्यावेळेस आम्ही कल्याणला एकदा गेलो होतो घाटावर. त्याप्रमाणे डॉक्टर आपण विश्व शांती रॅली आपण एक रॅली निघाली रॅली याच्या दुविधा म्हणून म्हटलं आपण विश्व शांती रॅली काढू. तेव्हा 2006ला आम्ही टाकी विश्व शांती रॅली काढली होती आणि तो मला वाटते ते जीवनातली सफल रॅली त्या नागपूरवरून आम्ही डोंगरगडला गेलो आणि डोंगरगडला प्रत्येक गावात आपलं स्वागत झालेलं आहे, प्रत्येक विहारात स्वागत झालेलं आहे. म्हणजे तो दिवस आणि ते क्षण आज त्याला दिनाने आम्ही मला ते दिलं रे मला ते दिवस आठवले. कारण आम्ही इथून नागपूर निघालो तर पाडीला सत्कार, पाडीला पुढे गेलो तर आपल्या कन्यांदा सत्कार, कन्यात आपल्या भंडाराला सत्कार, भंडाऱ्याला साकुलीला आणि साकुलीला आमच्या जेवणाची व्यवस्था. आम्ही जेवण दोघं होतो, सर्वांची जेवणाची व्यवस्था. असे करता करता आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो आणि जेव्हा आम्ही 11 वाजता पोहोचलो डोंगरगडला आणि मला वाईट म्हणजे दुःख होतं आहे ती लोक आमच्यासाठी वाट पाहत होती. 1 तास तिथे त्यांनी आमच्यासाठी वाट पाहिजे. म्हणजे 11 साडे11 वाजले पण आमची ते वाट होत होते. तिथे 50-60 लोक तिथे आहेत आणि ते 50-60 लोक तिथे आमची वाट होते डोंगरगडला. आणि मग ते रात्रीचे 11 वाजले पण ते आम्हाला त्या रॅलीने ते घेऊन गेलेत डोंगरगडा विहारामध्ये. तिथे त्यांनी आमची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मध्य सूर्यससाई आले आणि सूर्यससाईसोबत आम्ही मग डोंगरगड पहाडी वगैरे चढलो आम्ही. म्हणजे हे दिवस त्याच्याने काढवायला लागले. मग दिशा वगैरे आम्ही ते हे केलेलं आहे. जीवनात असे गलत रॅली काढल्या, किती रॅली काढल्या, जास्ती दबापट्या घेतली. म्हणजे आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला सामाजिक बांधिलकीपासून धार्मिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पद्धतीने मी लोकांना मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या जो काही माझ्यासोबत केलेले होते त्यांना सर्वांना मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही येतात आणि जातात, जीवन आहे, येणं जाणं करत असतं. त्यांना वाटतं तो सोबत तो नसतो तो जातो, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे राहत नाही. बस आम्हाला जगायचं आहे आणि आम्हाला तिथं जगात आहे, हे चांगल्या पद्धती जगात आहे. एवढंच मी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, नमो.